आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी का म्हणताय तुम्ही? मला माहिती आहे ना, मला अशीच चिडणारे, रागवणारे अँग्री बर्ड्सही आवडते. मला आवडतं तुम्हाला असं चिडताना बघायला. डोंट बी सॉरी. आणि खरं तर ना, या सगळ्यात माझं चुकलंय. मी तुम्हाला विश्वासात घेऊन तुमच्याशी सगळं डिस्कस करून हे सगळं करायला हवं होतं, पण मी तसं काहीच केलं नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. नवरा म्हणून तुमच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं मी, पण तसं काहीच केलं नाही मी. सर प्लीज आता नका सगळे बोलू. आपल्यातले गैरसमज आता दूर झाले ना. मग का आता परत तो विषय काढायचा आपण? यार काय बोलतायत हे दोघं? काही आयडियाच येत नाही. यांच्यातलं भांडण संपतंय का वाढतंय? मी आमची सई ना जुन्या गोष्टी धरून बसते. आता देवांश्रवांना दोष देत बसली असणार. आमचा देवा सुद्धा काही कमी नाहीये. झालं गेलं विसरून सईला आता घरी चल म्हणायचं सोडून तू असंच का वागलीस, तू तेव्हा हेच का केलंस, असंच काहीतरी बोलत असेल. ही सई माझी मुलगी आहे, पण मलाच ओरडत असते. आता देवांश्रवांशी कसं वागत असेल कोण जाणे. तिने शिक्षिकेची नोकरी केल्यापासून तिला असं काय वाटतंय कोण जाणे. आपण अख्ख्या जगाची टीचर आहोत. आमच्या देवांशी तरी काय वेगळं आहे. ऑफिसमध्ये तो बॉस आहे, पण घरची बॉस ही नेहमी बायकोच असते. हेच लक्षात येत नाही त्याच्या. ही दोघी एवढं टेन्शन नका घेऊ. टेन्शन तर येणारच ना रे. इतर दोघं किती दिवसापासून एकमेकांपासून दूर आहेत. आणि आता भेटले तर भांडत बसले. दादा आणि वहिनी एकमेकांपासून दूर राहण्याचे दिवस संपले. ते बघा. सुमनताई बघताय ना, आपलं मिशन सक्सेसफुल झालं. बरं झालं ना आपण दोघांना एकत्र आणलं. पांडुरंगा पावलास रे बाबा. तुझे खूप खूप आभार रे बाबा. या दोघांना कायम असंच एकत्र ठेव. फायनली दादा आणि वहिनी एकत्र आलेत. चला चला, हा गोड सीन आहे ना, आपण जरा जवळ जाऊन बघू. त्यांच्या इथे काय नाही होत.